तर नमस्कार आष्टीकर, काल होता आपल्या आष्टीमध्ये राहुल दादा सोटे यांचा आगळा वेगळा असा नवरदेव राशी सोहळा. नवरदेव राशी सोहळे तर तुम्ही बरेच बघितले असेल, पण असा सोहळा तुम्ही याआधी बघितला का? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर या नवरदेव राशी सोहळ्यामध्ये श्री संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा पालखी सोहळा पाहून असं वाटून राहिलं जसं की आपण शेगावला आलो आहे. वारकरी संप्रदायाने खूप वेगवेगळ्या प्रकारच्या पावल्या खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या नवरदेव राशी सोहळ्याला शेगावचे स्वरूप आणण्याचे काम या वारकरी संप्रदायाने येथे केले आहे. श्री संत गजानन महाराज यांचा पालखी सोहळा संपन्न झाल्यानंतर इथं श्री गजानन महाराजांची आरती करण्यात आली. आरती झाल्यानंतर मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सुंदर अशा सोहळ्याचं अधिक राहुलजी सोटे आणि पूजाचा माला घालून अनुभवायला कनिष्ठ महाविद्यालय आष्टी सत्कार करतोय. वडील बंधू आमचे हस्ते समाजामध्ये आदर्श घडवून आमचे अमोल दादा सोटे राहुल दादा वारकरी दिंडीच्या निमित्त रमेशरावजी दारोकर. मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर 151 पेक्षा जास्त जोडप्यांचा अहेर देऊन सत्कार करण्यात आला. अमोल दादा सोटे आणि राहुल दादा सोटे यांनी कुठल्याही प्रकारचा ढोल ताशा नगारा न वाजवता भक्तिमय वातावरणात सुंदर असा नवरदेव राशी सोहळा सोटे परिवाराने आयोजित केला होता. हा आगळा वेगळा सोहळा बघण्यासाठी बरेच गावकरी मंडळी येथे आले होते. हा सुंदर असा सोहळा पार पाडण्यासाठी ज्यांचं सहकार्य लाभलं असे हरिभक्त पारायण श्री गजानन महाराज भोरे यांचा पण सत्कार करण्यात आला. तर तुम्हाला हा आगळा वेगळा नवरदेव राशी सोहळा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.